तर मित्रांनो, हे दोन्ही पण जे बायोडाटा आहेत, हा इंग्लिशवाला आणि हा एक मराठीवाला. हे दोन्ही बायोडाटा मी ChatGPT आणि Google Gemini या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने बनवलेले आहेत. जर तुम्ही पण पोलीस भरती किंवा आर्मी भरतीची तयारी करत असाल आणि तुम्ही पण सायबर कॅफेला प्रत्येक वेळेस 50 ते 60 रुपये असा बायोडाटा बनवण्यासाठी देत असाल, तर तुम्हाला आता द्यायची गरज नाही. कारण तुम्ही पण फक्त 2 मिनिटांमध्ये असे मराठी, इंग्लिश, हिंदी कुठल्याही भाषात तुमचे पोलीस भरतीसाठी आणि आर्मी भरतीसाठी लागणारे बायोडाटा फक्त 2 मिनिटांमध्ये बनवू शकता. तर हे बायोडाटा कसे बनवायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोरवरून ChatGPT हे एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याचबरोबर Google Gemini हे एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. जर तुम्हाला हे ॲप्लिकेशन भेटत नसतील तर यांची मी डायरेक्ट डाउनलोड लिंक YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही यांना डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ओके, सो हे दोन्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ChatGPT वरती यायचं आहे. ChatGPT आल्यानंतर इथे सर्च बार तुम्ही बघू शकता. तर यासाठी मी तुम्हाला एक प्रॉम्प्ट देणार आहे. तुम्हाला या सर्च बारमध्ये टाकायचा आहे. तो प्रॉम्प्ट हा आहे. तुम्ही इथे बघू शकता, ॲक्ट ॲन एक्सपर्ट रिझ्यूम बिल्डर, म्हणजे हा एक जो प्रॉम्प्ट आहे, सगळा प्रॉम्प्ट मी तुम्हाला देणार आहे, जो की तुम्हाला YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर आपल्या WhatsApp चॅनलवरती भेटून जाईल. तुम्हाला ॲज इट इज हा कॉपी करायचा आहे. हा कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत ChatGPT मध्ये यायचं आहे. ChatGPT मध्ये आल्यानंतर इथल्या सर्च बारमध्ये तुम्हाला हा पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेंड प्रॉम्प्ट वरती क्लिक करायचं आहे. प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर तुमच्या ज्या पण काही बायोडाटा बनवण्यासाठी ज्या पण काही डिटेल्स लागतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप विचारल्या जातील, त्या तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायच्या आहेत. तर मी इथे हा प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर इथे सेंड प्रॉम्प्ट वरती क्लिक करतो. सेंड प्रॉम्प्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल पहिल्या स्टेप मध्ये विचारलेली आहे, ज्यामध्ये तुमचं पहिलं फुल नेम, डेट ऑफ बर्थ आणि फुल ऍड्रेस या 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या 3 गोष्टी स्टेप बाय स्टेप टाकायच्या आहेत. पहिल्या स्टेप मध्ये मी ॲज इट इज कॉपी करतो. इथे कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार मध्ये परत एकदा पेस्ट करायचं आहे आणि फुल नेम जे तुम्हाला दिसतंय इथे, तुम्हाला तुमचं ॲज पर ऑफिशियल डॉक्युमेंट, जसे की तुमचं आधार कार्ड वगैरे असे ऑफिशियल डॉक्युमेंट असतील, त्यावर जसं नाव लिहिलेलं आहे तसंच तुम्हाला इथे टाकायचं आहे. मी इथे माझं नाव टाकतो, पवन पांडुरंग गायके. ओके, सो मी माझं नाव टाकलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमची इथे जन्मतारीख टाकायची आहे आणि जन्मतारखेचा फॉर्मॅट तुम्हाला या प्रकारे ठेवायचा आहे. ओके, जन्मतारीख झाल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे फुल ॲड्रेस टाकायचा आहे, कुठे राहता, काय तुमचा पिनकोड वगैरे सगळ्या गोष्टी. तर मी इथे माझा फुल ॲड्रेस टाकत नाही, फक्त शॉर्ट फॉर्म मध्ये टाकतो तुम्हाला समजवण्यासाठी. सध्या मी पुणेमध्ये राहतो, तर पुणे आणि तिथला पिनकोड, तुम्ही तुमचा फुल ॲड्रेस टाकू शकता. ओके, आता या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला परत एकदा सेंड प्रॉम्प्ट वरती क्लिक करायचं आहे. सेंड प्रॉम्प्ट वरती क्लिक केल्यानंतर आपली पहिली स्टेप झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता स्टेप 1 रेकॉर्डेड, म्हणजे आपण जो डाटा पाठवलेला होता तो त्याच्याकडे रेकॉर्ड झालेला आहे. आता दुसऱ्या स्टेप मध्ये फिजिकल मेजरमेंट विचारलेले आहेत. आता त्यामध्ये तुम्हाला तुमची हाईट, वेट आणि चेस्ट मेजरमेंट या गोष्टी टाकायच्या आहेत. परत एकदा तुम्हाला हे ॲज इट इज कॉपी करायचं आहे आणि इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे. परत गोष्टी टाईप करायची गरज नाही, फक्त तुम्हाला इथे तुमची हाईट किती आहे त्या गोष्टी टाकावं लागते. तर मी इथे टाकतो 151, मला माहिती नाही माझी हाईट, पण मी टाकतो इथे. वेट तुम्ही तुमचं वजन इथे टाकू शकता. वजन टाकतो मी माझं 59 kg आणि चेस्ट मेजरमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी विचारलेल्या आहेत, अनएक्सपांडेड आणि एक्सपांडेड. अनएक्सपांडेड म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुमची छातीची मेजरमेंट आहे ती टाकायची आणि एक्सपांडेड म्हणजे फुगवल्यानंतर किती ते टाकायचे आहे. तर मी आता चेस्ट मेजरमेंट मध्ये हे तुम्हाला परत एकदा इथे कॉपी करायचं आहे. त्या गोष्टी कॉपी झाल्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट करायच्या आहेत. ओके, आणि एक्सपांडेड मध्ये सेंटीमीटर टाकायचे. आता मी टाकतो 75 आणि इथे टाकतो एक्सपांडेड मध्ये 100. तर मी काही पण रॅन्डम डाटा टाकत आहे, ऍक्च्युअल मध्ये नाही हा डाटा. तुम्ही तुमचा ऍक्च्युअल मध्ये जो आहे ते तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्या गोष्टी झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला इथे सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके, सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली सेकंड स्टेप पण तिथे रेकॉर्ड झालेली आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन, जसे की तुम्हाला 10वीला किती मार्क होते, 12वीला किती मार्क होते, त्याचबरोबर तुम्ही जर एखादा ग्रॅज्युएशन केलेलं असेल, बीटेक किंवा वगैरे जे काय असतात, कॉमर्स वगैरे, त्या गोष्टी तुम्हाला इथे टाकायच्या आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये तुमचे 10वीला मार्क येत होते, तुमचा बोर्ड कुठला होता, या सगळ्या गोष्टी इथे टाकायच्या आहेत. आणि इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही जर 10वीला 2017 मध्ये एवढी असाल तर तुम्हाला किती पर्सेंटेज वगैरे, तुमच्या जेवढी पर्सेंटेज त्या गोष्टी मला इथे टाकायच्या आहेत. ओके, तर मी या गोष्टी ॲज इट इज कॉपी करतो आणि परत इथे पेस्ट करतो. त्या पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा बोर्ड, माझा SSC होता तरी मी इथे SSC ठेवतो. तर तुमचा दुसरा कुठला बोर्ड असेल तर तुम्ही, म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये कुठे शिकायला असेल तर तुम्ही इथे टाकू शकता बोर्ड. आता इथे एअरच्या जागी तुम्हाला एअर टाकायचं आहे. तर मी 2018 मध्ये 10वी पास झालेलो आहे. ओके, 2018 मध्ये, आणि मला 10वीला 60% होते, तर मी इथे 60% टाकतो, 60%. ओके, आणि 12वीला मी 2020 मध्ये माझं 12वी झालेली आहे, मी माझी इथं 2020 मध्ये टाकतो 12वी. तुम्ही जेव्हा पासआउट झाला त्या गोष्टी तुम्हाला इथे फिल करायच्या आहेत. मी ज्या भरतोय त्याच प्रकारे तुम्हाला इथे भरायचं आहे. ओके, तर 12वीला मला होते 61% आणि मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग केलेली आहे, तर मी माझं बीटेक टाकतो इथे. आता सगळे तुम्ही कॉलेज वगैरे पण टाकू शकता. मी टाकतो बीटेक. त्याचबरोबर माझ्या कॉलेजचं नाव कॉमन नाव टाकू शकता, GSM COE. तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये टाकू शकता. मी डिटेलमध्ये नाही टाकत, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये टाकायचं असेल तर फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन कशी भरायची त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. तर मला ग्रॅज्युएशनला होते 70%. ओके, सो या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमची युनिव्हर्सिटी वगैरे पण टाकू शकता. मी आता ते नाही टाकत, पण तुम्हाला टाकायचे असले तुम्ही टाकू शकता. ओके, सो त्यानंतर तुम्हाला परत एकदा सेंड प्रॉम्प्ट वरती क्लिक करायचं आहे. सेंड प्रॉम्प्ट वरती क्लिक केल्यानंतर आपली स्टेप 3 पण रेकॉर्ड झालेली आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे आता स्टेप 4 मध्ये तुम्हाला स्टेप 5 आणि स्टेप 6 असा एकदा 3-4 स्टेप एकदाच तुम्हाला इथे विचारलेला आहे. तर तुम्हाला स्टेप वाईज जायचं आहे. ओके, तर स्टेप 4 मध्ये NCC सर्टिफिकेट विचारले, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता. तर सध्या माझ्याकडे नाहीये, तर तुम्ही NCC वगैरे केलेली असेल तर तुम्ही इथे भरू शकता. मी त्या इथेच कॉपी करतो आणि NCC सर्टिफिकेट इथे पेस्ट करतो. तर मी इथे याला कट करून टाकतो, इथे
फक्त नो टाकायचं आपल्याला. माझ्याकडे नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि त्याचबरोबर असेल तर तुम्हाला ते स्पेसिफाय ABC सर्टिफिकेट कुठल्या टाईपचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके, तर इथे सेंड बटनावरती परत एकदा क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथे थोडा वेळ घेईल, माझा इंटरनेट थोडं स्लो आहे तर त्यासाठी तुम्हाला वेळ लागतो. स्टेप 4 रेकॉर्ड झालेले आहे. स्टेप 5 आणि स्टेप 6 म्हणजे 5 आणि 6 या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. आता स्टेप 5 म्हणजे स्पोर्ट अचिव्हमेंट्स, म्हणजे तुम्ही जर कुठल्या स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे किंवा तुम्ही नॅशनल डिस्ट्रिक्ट लेवलला जर खेळायला असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असेल तर तुम्ही ते इथे मेन्शन करू शकता. सध्या तर मी असं काही केलेलं नाही, तर मी परत एकदा इथे कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करून नो टाकतोय. जर तुम्ही खेळलेला असेल तर तुम्ही येस करा आणि त्या डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड करायला लागतील. ओके, तर मी इथले सगळ्या गोष्टी काढून टाकतो आणि फक्त इथे नो ठेवतो. ओके, आणि इथे परत एकदा सेंड बटनावरती क्लिक करतो. तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे. ओके, तर आपली स्टेप 5 पण रेकॉर्ड झालेली आहे. आता लास्ट स्टेप राहिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स विचारलं आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तुम्हाला ते टाकायचंच आहे. ओके, कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात आणि यामध्ये तुम्ही शॉर्टलिस्ट पण होऊ शकता. सो इथे विचारलेलं आहे स्टेप 6 मध्ये, डू यू हॅव ड्रायव्हिंग लायसन्स, येस ओर नो. जर असेल तर ते कुठल्या प्रकारचं आहे, जर 2 व्हीलर आहे किंवा दोन्ही पण म्हणजे 4 व्हीलर या दोन्ही गोष्टीचं आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे. तर माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर ते 2 व्हीलरचं आहे, पण मी इथे तुम्हाला दोन्ही पण टाकू शकतो. ओके, तर इथे टाकायचे तुम्हाला बोथ. माझ्याकडे दोन्ही नाही पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, जर नसेल तर तुम्ही फक्त एकच टाकू शकता आणि तुम्हाला सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके, सो आपण ज्या काही इन्फॉर्मेशन दिली होती ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जसं की तुमचा बायोडाटामध्ये बघा पर्सनल डिटेल, फिजिकल मेजरमेंट, तुम्ही तुमच्या सगळ्या डिटेल इथे चेक करू शकता. बीटेक आणि इथे माझं इयर राहिले 2024चा पासआउट आहे, मी इथे राहिले माझं टाकायचं, तुम्ही ते टाकू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, NCC सर्टिफिकेट जर असे तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. स्पोर्ट अचिव्हमेंट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आलेल्या आहेत आणि हा डिक्लेरेशन फॉर्म पण त्याचबरोबर तुम्हाला इथे भेटून जातो. ओके, सो या सगळ्या गोष्टी इथे तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये बनवायचा असेल हा बायोडाटा तर तुम्हाला हा फॉर्मॅट आधी कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला जेमिनी मध्ये यायचं आहे. ओके, जेमिनी मध्ये आल्यानंतर तुम्हाला कन्वर्ट दिस इन्फॉर्मेशन इन मराठी, हा प्रॉम्प्ट टाकायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जी पण आपण कॉपी केलेली ही जी गोष्ट आहे म्हणजे जे डिटेल आहेत आपल्या बायोडाटाच्या इथून कॉपी केलेल्या आहे त्या तुम्हाला इथे पेस्ट करायच्या आहेत या नावापुढे, कन्वर्ट दिस इन्फॉर्मेशन इन मराठी. हे नाव जर तुम्हाला टाईप करता येत नसेल तर तुम्हाला हे पण युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ओके, सो झाल्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट करायच्या त्या डिटेल आपल्या ज्याच्या आपण ChatGPT मधून हे केल्या होत्या, कॉपी केल्या होत्या आणि इथे तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक केलं आहे आणि क्लिक करायचं आहे. तर आपला जो काही प्रॉम्प्ट आहे तो आपले जेमिनी रीड करेल आणि इथे तुम्हाला ज्या पण काही गोष्टी आपल्या इंग्लिशमध्ये आहेत, ज्या पर्सनल डिटेल्स आहेत जसं की माझा फुल नेम वगैरे जे आपण आपल्याला ChatGPT ने दिलेले आहे तुम्हाला इथे मराठीमध्ये मिळतील. ओके, आपण या गोष्टी ChatGPT ने पण केल्या असत्या पण ChatGPT मराठीमध्ये एवढी विशेष नाहीये त्यामुळे आपला बायोडाटा बिघडला असता. तर तुम्ही ते बघू शकता सगळ्या गोष्टी आपल्या मराठीमध्ये तयार झालेल्या आहेत. सो आधी आपण हा जो माझ्या गोष्टी आहेत त्याला आपण आधी डाउनलोड करून घेऊया, म्हणजे याचा आपण आता डायरेक्ट बायोडाटा बनवूया. जेमिनीमध्ये पण PDF बनवू शकत नाही कारण जेमिनीमध्ये PDF बनवायचं काही ऑप्शन नाही, तर आपण ChatGPT ने PDF बनवणार आहोत. तर या सगळ्या डिटेल्स आपल्याला ChatGPT ने प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला कन्वर्ट दिस इनटू अ PDF फॉर्मॅट हे ऑप्शन आहे, इथे तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत एकदा सर्च बार मध्ये पेस्ट करायचं आहे, पण इथे तुम्हाला PDF नाही टाकायचं, इथे तुम्हाला डॉक फॉर्मॅट टाकायचं आहे कारण PDF फॉर्मॅट प्रत्येक वेळेस थोडा वेगळा येतो. ओके, तर डॉक फॉर्मॅट हे सगळं टाकल्यानंतर कन्वर्ट दिस इनटू अ डॉक फॉर्मॅट इथे तुम्हाला सेंड प्रॉम्प्ट वरती परत एकदा क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचं थोड्याच वेळ जो काही डाटा आपला हे आहे जे पण ChatGPT ला आपण प्रोव्हाइड केलेला आहे तो तुम्हाला एका डॉक्युमेंट फॉर्मॅट मध्ये भेटून जाईल. तर इथे बघू शकता तुम्हाला डाउनलोड युअर बायोडाटा डॉक्स फॉर्मॅट यामध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर जे पण तुमचा बायोडाटा आहे ते इथे तुम्हाला डाउनलोड भेटेल जे की डॉक्युमेंट फॉर्मॅट मध्ये असेल. तर इथे बघू शकता तुम्ही आपला डॉक्युमेंट फॉर्मॅट बायोडाटा तयार झालेला आहे आणि सगळ्या गोष्टी इंग्लिश मध्ये एकदम प्रॉपर आहेत. तुम्ही तुमचा फोटो पण इथे लावू शकता. ओके, तो सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करायच्या आहेत. ज्या काही गोष्टी चुकल्या असतील ते तुम्हाला परत एकदा तुम्ही ChatGPT मध्ये प्रॉम्प्ट टाकून दुरुस्त करू शकता. तो हा तर झाला आपला इंग्लिश मधला बायोडाटा. आता मराठी मधला कसा करणार ते सांगतो. ओके, सो तुम्हाला परत एकदा जेमिनी मध्ये यायचं आहे. इंग्लिश माहिती होती ती आपण मराठीमध्ये इथे जेमिनीच्या थ्रू कन्वर्ट केलेली आहे, तर तुम्हाला इथे कॉपी करायची आहे आणि परत एकदा ChatGPT मध्ये यायचं आहे. ChatGPT मध्ये आल्यानंतर कन्वर्ट दिस इन्फॉर्मेशन इनटू मराठी बायोडाटा डॉक फॉर्मॅट हा प्रॉम्प्ट टाकायचा आहे आणि तुम्हाला इथे कंट्रोल V करायचे जी पण आपली मराठी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इथे बघू शकता. ओके, तो सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला परत एकदा सेंड प्रॉम्प्ट वरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला थोडा वेळ लागेल, थोडा वेळ वेट करायचा आहे कारण आपला प्रॉम्प्ट ChatGPT रीड करत आहे. तर तुम्ही बघू शकता तुमचा मराठी बायोडाटा डॉक फाईल तयार आहे. तुम्ही ते परत एकदा मराठी बायोडाटा डाउनलोड यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मराठी बायोडाटा डाउनलोड होईल. तिथे तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपला मराठी बायोडाटा तयार झालेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता तुमची वैयक्तिक माहिती सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रकारे आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश व कुठल्याही लँग्वेज मध्ये वेगवेगळे बायोडाटा बनवू शकता. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे पण काही हा प्रॉम्प्ट आहे मास्टर प्रॉम्प्ट हा तुम्हाला मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देईल आणि त्याचबरोबर जे काही दुसरे प्रॉम्प्ट आहेत ते पण सगळे तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हॉट्सअप चॅनलवरती भेटून जातील. आणि या दोन ऍप्लिकेशनच्या डाउनलोड लिंक जर तुम्हाला भेटत नसतील यांचे पण लिंक मी तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तर आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि प्रत्येक वेळेस
वेळेस सायबर कॅफेला 50 ते 60 रुपये देत आहेत, जेणेकरून त्यांची पण मदत होईल. ओके, तोपर्यंत बाय बाय. भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये.